सांगाल आज तुम्ही नारळ फोडून प्रचारात शुभारंभ केला, काय सांगाल? आज आम्ही एवढंच सांगतो या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं मागील 20 वर्षापासून रांजणगाव शेनपुंजीमध्ये सरकार आहे. पंचायत समिती जिल्हा परिषदा माननीय प्रशांत बंब साहेब यांच्या नेतृत्वामध्ये गंगापूर तालुक्यामध्ये संबंध तालुक्यात पदाधिकारी काम करतात. परंतु आपण विचारल्याप्रमाणे जे जे सामान्य माणसाचे प्रश्न पंचायत समिती जिल्हा परिषदेमार्फत आहे, मग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जनसामान्यांच्या कल्याणासाठी शैक्षणिक क्षेत्रावर, शेती कृषी पंपा शेती व्यवसायावर, शेतीचे अवजारे असतील, शालेय शिक्षणावर असतील, महिला सबलीकरणावर असतील, अशा अनेक प्रश्नावर आजपर्यंत 20 वर्षात आमदार साहेब एक शब्दही काढलेले नाही. त्या निमित्तानं आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडला. आमचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे संबंध उमेदवार आंबिलवळ गटापासून मी सुरुवात करतो. आंबिलवळ गटाचे उमेदवार आमचे विलास भाऊ जयवंतराव सौदागर, तसेच पंचायत समिती आशेगाव गणाचे उमेदवार सुभाष भाऊ थोरात, तसेच आपल्या आंबिलवळ गणाचे जे आपले तरुण तडफदार जे उमेदवार आहे त्यांचा देखील विजय आज या ठिकाणी निश्चित आहे. असे बी उमेदवार या ठिकाणी आपले सोनोने साहेब, प्रदीप भाऊ सोनोने, तसंच रांजणगाव गटावर मी येतो. रांजण गटामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई मध्ये सामान्य माणसांनी आता ही निवडणूक नितीन भाऊच्या हातात घेतली. असे आमचे नितीन भाऊ शेजोळ जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. तसेच आपल्या महिलांसाठी अहोरात्र काम करून परिश्रम करणाऱ्या आमच्या भगिनी सन्माननीय सौ उबाळेताई या पंचायत समिती रांजणगाव गणासाठी आहे. तसंच आपल्या जोगेश्वरी गावचे जोगेश्वरी गणाचे जे उमेदवार आहेत कल्याण भाऊ साबळे यांच्या नेतृत्वात त्यांच्या वहिनी आहेत, सुभाष भाऊ साबळे यांच्या त्या सौभाग्यवती पत्नी आहेत, अशा सौ अनिताताई सुभाष साबळे हे सर्व उमेदवार आपल्याला या ठिकाणी मी सांगितलेले आहेत. हे सर्व उमेदवार असे आम्ही शोधून काढले. सतीश भाऊंनी सांगितलं या उमेदवाराचा आपण सर्वे केलेला आहे. 90% निवडणूक उभा राहायच्या अगोदर यांचा सर्वे आहे. जनतेनं ठरवून दिलेली निवडणूक, ही निवडणूक आमची जनतेनं हातात घेतली, त्यामुळे या सर्व उमेदवाराचा विजय निश्चित आहे. तसेच आताच काही कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला, तर काय सांगाल? अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षामध्ये, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असतील, किंबहुना विविध पक्षातील जे कार्यकर्ते असतील या ठिकाणी किंवा उभाटा असतील, त्या पक्षातील कार्यकर्ते अनेक वर्ष त्यांनी आपल्या परिश्रमाची आहुती देऊन जनसामान्यासाठी, तळागाळातील सामान्य नागरिकांसाठी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम या कार्यकर्त्यांनी केलं. परंतु प्रस्थापितांना आयत्या वेळेवर येऊन तिकीट दिल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची फळी असंख्य कार्यकर्त्यांनी, आज आमच्याकडे 2-4 कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. परंतु जोगेश्वरी गावामध्ये 1000 लोकांची काल रॅली निघली. जोगेश्वरी गावामध्ये आमचे बाबाबाई यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे आबा काजळे असतील यांच्या नेतृत्वामध्ये, किंवा आमचे रावसाहेब भाऊ दुबिले पाटील असतील यांच्या नेतृत्वामध्ये जोगेश्वरी गावामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी, जवळपास 100-150 कार्यकर्त्यांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सतीश भाऊच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला. आमच्याकडं सांगायचं जर झालं तर टायगर ग्रुप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्यांच्या आदेशाने त्यांचे खंदे समर्थक, संघटना आणि पक्ष वेगळा असतो, आमचे किशोर भाऊ यांनी प्रवेश घेतला, जमील भाई यांना प्रवेश घेतला, मुनीर भाई यांनी प्रवेश घेतला, अक्षय भाऊ पैठण पगारे यांनी प्रवेश घेतला, अक्षय भाऊ खरात यांनी प्रवेश घेतला. असे असंख्य विविध पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेबांना मानणारे आमचे फिरोज भाई, तसेच आमचे नईम भाई, कृष्णा भाऊ सदावर्ते ते तर पक्षाचे खंदे समर्थक आहे. त्यानंतर आमच्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष गरड पाटील आणि ज्यांच्या तालुक्याच्या हातात धुरात दिलेली असे आमचे दाजी काळोने साहेब, तसेच आपले कुणाल भाऊ ठाकर, विशाल भाऊ काळे, मुख्तार भाई शेख, नाव सांगत, मुनीर भाई शेख आणि जमील भाई शेख, आणखी कार्यकर्ते, आपले सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या पक्षाचे ढोले गुरुजी असतील, केशवराव पवारदाजी असतील, आमच्या गायकवाडताई असतील, अमोल भाऊ जाधव असतील, प्रकाश भाऊ जाधव असतील, हे आणि आमच्या सर्वांचे लाडके कालिया मामू असेल, तोपिक भाई आमच्या तालुक्याचे
धडाडीचे कार्यकर्ते तोफिकभाई उपाध्यक्ष, तसेच अरबाजभाई पठाण असतील, संबंध गावामध्ये भारत पाटील काकडे असतील. तुम्हाला यादी जर वाचायची ठरली, मी तळागाळातील काम करणारा कार्यकर्ता आहे. संध्याकाळपर्यंत जरी थांबले तर मी थांबणार नाही, इतक्या कार्यकर्त्याचे नाव माझ्याकडे आहे. या ठिकाणी पवारदाजी देखील आहे, सुभाष भाऊ शेजूळ आमचे, तसेच आमच्या आंबिलवाड गटाचे आबा गायकवाड असतील, तसेच आमच्या आंबिलवाड गटामध्ये काम करणारे रमेश भाऊ निश्चित असतील, आपल्या शहराचे अध्यक्ष राजू भाऊ वगैरे असतील, शहराचे उपाध्यक्ष शहराचे अध्यक्ष कुणालभाई ठाकूर असतील, तसेच ज्यांच्या युवकामध्ये कार्यकर्ते काम करतात तसे आपले अनिसभाई शेख उपजिल्हाध्यक्ष असतील, आणि आमचे करण भाऊ लगाने असतील, बापू भाऊ येरे असतील, अरुण भाऊ येरे असतील. सांगायला भरपूर काही आहे. अनेक कार्यकर्त्यांची मी आपल्या समोर नाव घेऊ शकतो. इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्याकडे आहे. नितीन भाऊ शेजूळ यांच्या नेतृत्वामध्ये. आता तुम्ही प्रश्न विचारला का बाबा जनसामान्यांसाठी आपण काय करणार. जनसामान्यांसाठी जर काही करायचं असेल तर हे तुम्ही बघू शकता. इथं आज हजारो महिला आणि हजारो पुरुषांची गर्दी आहे. लोकांना निवडणुकीमध्ये लक्ष्मी दर्शन करून लोक आणावं लागतात. आमच्याकडे लक्ष्मी दर्शनाचे कोणीही माणसं नाही. सतीश भाऊच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे कार्यकर्ते आले. आता तुम्हाला काही विचारायचं असलं तर प्रश्न एक एक विचारा, फार लंब सांगणार नाही. उमेदवाराकडे जाणार आहे. या